विलासराव अर्ध्या मताने पराभूत झाले विधान परिषद निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर विलासराव मुख्यमंत्री झालेले होते। पुढच्या निवडणुकीमध्ये ते काँग्रेसच्या सोबत राहिले आणि मुख्यमंत्री झाले। महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी ही निवडणूक ठरलेली आतापर्यंत खूप अटीतटीची ही निवडणूक, याचं कॅल्क्युलेशन समजून घेणं खूप गरजेचं आहे। मला वाटतं प्रेक्षकांना आपण सांगूया की 288 हे आमदार जे विधान सभेमधले असतात ते विधान परिषदेच्या आमदारांची नियुक्ती करतात किंवा त्यांना निवडत असतात आणि त्याच्यासाठी एक फॉर्म्युला ठरतो की या क्षणाची ब्रेकिंग न्यूज, पंकजा मुंडे विजयी झालेल्या आहेत। पंकजा मुंडेंचा वनवास संपलेला आहे असं म्हणूया। भाजपनं त्यांना संधी दिली। काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला होता, पण भाजपनं त्यांना संधी दिली आणि पंकजा मुंडे या आता विजयी ठरलेल्या दुसऱ्या उमेदवार पंकजा मुंडेंचं राजकीय कमबॅक त्यांच्या कार्यकर्त्यांच्यासाठी आणि त्यांच्या राजकीय भवितव्याच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा हा विजय। पंकजा मुंडे विजयी झाल्या। विधान परिषदेच्या निवडणुकीतला तिसरा निकालही त्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पंकजा मुंडे या विजयी झाले आहेत। योगेश टिळेकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि अशा पद्धतीने मतमोजणी अधिकाधिक उत्कंठावर्धक स्थितीत आता पोहोचते। तर ही 2020 मॅच आहे ना, त्याच्यापेक्षाही भन्नाट होणार आहे पुढच्या काळामध्ये। त्याचं कारण असं आहे, दोन्ही बाजूंनी जे संख्याबळ होतं ते तुल्यबळ होतं। एकतर्फी हा सामना होणार नाही हे स्पष्ट झालेलं होतं। आणखीन एक महत्त्वाची अपडेट, परिणय फुके हे सुद्धा विजयी झाल्याचं घोषित करण्यात आलंय। 23 मतांचा कोटा परिणय फुके यांनी पूर्ण केला आहे। म्हणजे भाजपचे 3 उमेदवार निवडून आलेले आहेत आता, टिळेकर, पंकजा मुंडे आणि परिणय फुके। भाजपचं फ्लोर मॅनेजमेंट हे आता खरी कसोटी लागणार आहे 5व्यासाठी, सदाभाऊ खोत यांच्यासाठी। कारण सदाभाऊ खोत यांना भाजपनं उभं केलेलं आहे, त्यामुळे 4 तर सहज निवडून येतील भाजपचे हे स्पष्ट होतं। पण सदाभाऊ खोत यांचं काय हा सवाल आहे। आणि तिकडे महाविकास आघाडीमध्ये नार्वेकर आणि जयंत पाटील ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे। डेंजर झोन मध्ये ते दोघं आहेत, बरोबर आहे। पण आतापर्यंतची जी आकडेवारी आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात असं वाटलं होतं की नार्वेकर आता पहिल्याच फटक्यात विजयी होतील। माझा स्वतःचा वैयक्तिकही अंदाज असा आहे की ते 22 पर्यंत जाऊन थांबतील आणि मग शेवटच्या मताकरता त्यांना थोडी वाट बघावी लागेल।